शहराच्या दृष्टीनं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपण आपली भूमिका चोख बजावली आणि एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे आम्हाला म्हणजे समाधानकारक असं म्हणजे आम्हाला अपेक्षित असं तुमच्याकडून सहकार्य मिळालं, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आज मी एवढ्यासाठीच बोलवलं आहे. फार कोणाच्यावर काय वेगळा इश्यू नाही की नगरपालिकेमध्ये आमचं कित्येक वर्षाचं जे स्वप्न होतं ते स्वप्न त्या ठिकाणी भगवा फडकावा आणि तो आमच्या नगराध्यक्ष प्रथम बसावा. तो नगराध्यक्ष बसला, हे प्रथमच बसला आहे. सत्ता अशा येतात आघाड्या किंवा जोडण्या करून, युत्या करून, पण शिवसेना भाजपा युतीच्या माध्यमातून शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी नगरपालिकेवर फडकला. याचा प्रचंड आनंद आमचा मला तर आहेच आणि माझ्या शिवसैनिकांना आहे आणि मला वाटतं सर्वसामान्य जनतेलासुद्धा आहे. माझ्या मते तुमच्या सर्वांनासुद्धा तो असावा. त्याची मला वाटतं काही लोकांकडे मी माझ्या मीडियामधून त्याच्या माझे बाईट्स दिलेले आहेत. आज बोलवण्याचं एवढंच कारण आहे की गेले मला वाटतं 4 वर्षापूर्वी मी ह्याच ऑगस्ट 22 मला वाटतं त्या दरम्यान मी म्हणजे गणपती दरम्यान 2022 असावं, त्यावेळेस आता 2 शिवसेना 3 शिवसेना असं मी काही मानत नाही, पण शिंदे साहेबांबरोबर आम्ही त्यावेळेस उदयजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली योगेशदादा होता बरोबर आम्ही या ठिकाणी काही ठराविक लोकांना आम्ही त्या ठिकाणी चर्चेला गेलो असता त्यावेळेस अपघाती त्या ठिकाणी झालं की समर्थन झालं. आम्ही म्हटलं तर चर्चा करून आपलं कशा पद्धतीने आमच्या मतदारसंघाला न्याय मिळेल किंबहुना त्या ठिकाणी कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल हे विचारण्यासाठी गेलो होतो. योगायोगाने त्या ठिकाणी बातमीच प्रसिद्ध झाली समर्थन म्हणून. आम्हाला नाहीतर इथे येऊन मतदारसंघामध्ये माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन की ज्यांनी 2004च्या माझ्या राजकीय सुरुवातीपासून म्हणजे 2004ला विधानसभा झाल्यानंतर आम्ही सुरुवात जे केली त्यापासून जे कार्यकर्ते सर्व होते त्यांना एकत्र बसवायचं, एकत्र मेळावा घ्यायचा आणि त्यांची मतं विचारायची की त्याच्यामध्ये कोण होय म्हणेल, कोण नाही म्हणेल आणि मग आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा. आणि आम्हाला जे काय आश्वासित केलेलं आहे शिंदेसाहेबांनी असेल आणि ते त्यांच्यासमोर बोलून आपण एक निर्णय चांगल्या पद्धतीने एकत्रितरित्या घ्यायचा असा माझा पूर्णपणे आमचं ठरलेलं होतं. परंतु ते शक्य झालं नाही. तत्पूर्वीच त्या ठिकाणी आम्ही मला वाटतं तिथनं बाहेर पडल्यानंतर 15 मिनिटाला मीडियाला की सदानंद चव्हाण यांची भेट झाली. त्याच्यामध्ये फायदा होता का तोटा होता काय नाही, पण माझ्या दृष्टीनं जे झालं ते ठीक आहे. आत्ता मी एवढ्यासाठी आता या ठिकाणी आपल्याला बोलावलं आहे की मी सर्वच ठिकाणी प्रत्येक मतदाराला किंवा प्रत्येकाला मी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. जसं नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये कोणताही कुणाशी आमच्या मला वाटतं बऱ्याच ठिकाणी तो निकालाचं तुम्ही चित्र पाहिलात तर बरेच तुमचे मकरंद म्हणजे भागवत यांनी म्हटलं होतं की महायुती झाली असती तर तुमच्या 25 झाल्या असत्या. माझं तर मत असं होतं की शिवसेना दुभंगली नसती तर माझ्या 25 झाल्या असत्या युतीच्या. बरोबर आहे ना चित्र? कारण आत्ता आपल्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या आमच्या 9, BJP 7 आणि 5 21 आहेत. जर आम्ही एकत्र असतो तर कदाचित ते चित्र 25पर्यंत पोचलं असतं. आम्हाला इतरांच्या कुबड्या घेण्याची काही गरज नव्हती. शिवसेना भाजपा नॅचरल युतीमधून. परंतु तरी असतो आम्ही बऱ्याच मला वाटतं यातले आमचे जे 5-4 उमेदवार आलेत त्यांचं तर मला वाटतं मी प्रत्यक्ष जाऊन अभिनंदन केलं. मला माझा उमेदवार पक्षाचा मी जो उभा केला तो निवडून येण्याचा प्रचंड मी त्याच्यासाठी प्रयत्नशील होतो, प्रॉब्लेम तो नाही. पण तो निवडून न आल्याचं दुःख आहे त्या ठिकाणचे. परंतु जे समोर आलेले शिवसैनिक आहेत ते माझ्या 2004च्या निवडणुकी माझ्या कारकिर्दीमध्ये त्यांचासुद्धा माझ्या राजकीय असेल किंवा आमच्या सर्व शिवसेना वाढीमध्ये योगदान आहे. त्यामुळे त्यांना मी त्यांचं अभिनंदन करणं क्रमप्राप्त आहे. आणि निवडणुका ह्या निवडणुकीच्या दिवसापर्यंत आपलं तुमचं थोडे राजकीय किंवा काही मतभेद असू शकतात, पण त्याच्यानंतर आता उर्वरित जे नगरसेवक आले त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करणार आहे. प्राधान्याने मी ह्या लोकांचं केलं आहे आणि त्यांचं अभिनंदन मी ऑलरेडी प्रत्येक ह्याच्यामध्ये केलेलंच आहे, पण प्रत्यक्ष जाऊनसुद्धा मी ते करणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवात सांगितलं की ती परिस्थिती जर आम्ही एकत्र असतो तरच मी 28 म्हणणार नाही, पण 25पर्यंत आम्ही पोहोचू शकलो असतो.
भले असो, जे झालं ते आता चांगलं झालेलं आहे, पण पुन्हा आता ती चूक होता कामा नये. याच्यासाठी मी जवळजवळ मला वाटतं एक पत्रकार परिषद आमच्या प्रतापराव शिंदेनी मला वाटतं या गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी घेतली होती किंवा कुठलं त्यांचं काहीतरी होतं. त्याच्यामध्ये त्यांनी एक भाष्य वापरलं होतं की सदानंद चव्हाण यांनी कोणतंही आमचं जे शिवसेना आहे म्हणून त्याच्यामध्ये कोणालाही कधीही आग्रह धरला नाही किंवा कोणाही आमच्या लोकांना काही त्रास होईल असं केलं नाही किंवा ते माझ्यावर आले नाही म्हणून त्यांच्यावर आकस धरला नाही, किंबहुना त्यांच्या माझ्यासमोर आल्याचं प्रत्येकाचं मी माझा तो शिवसैनिक आहे म्हणून मी त्याचं काम करत राहिलो. आणि कुठल्याही पद्धतीनं काही कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण त्यांना माझ्याकडे येण्यासाठी आम्हीच दाखवू किंवा त्याच्यासाठी त्याला काहीतरी अडचणीत आण, माझी सत्ता आहे, मग ते सत्तेचं काहीतरी मी हे दाखवीन, असं कुठेही आम्ही केलं नाही. आणि मला वाटतं त्यांनी ते कबूलही केलं. उलट पक्षी आपली परिस्थिती काय आहे काय नाही अवलंबता जे काही मंडळी सगळी नेतृत्व करत होती त्याच्यामध्ये जो बेबनाव दिसला तुम्हाला, तो माझ्याकडनं झाला वाटतं 20 वर्षात झाला नाही. माझ्या पक्ष नेतृत्वाने त्यावेळेचे त्यांनी सुद्धा माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकलेला होता आणि मी त्या पद्धतीनं जे जे निर्णय घेत होतो ते त्याला त्यांनी मान्यता दिली होती. भले त्या आपल्याला त्या विषयामध्ये न जाता मला एक आवाहन करायचं आहे माझ्या शिवसैनिकांना, मग तो कोणत्या बाजूने आहे कोणत्या बाजूने नाही याच्याशी नाही. आपण पुनश्च एकदा 2005 पासून ज्या पद्धतीने 4 पासून जे आम्ही काम चालू केलं आणि 2007च्या पहिल्याच जिल्हा परिषद आणि 2006च्या नगरपालिकेमध्ये जसं आम्ही यश प्राप्त केलं आम्ही एकत्रितरित्या, तोच मोसन मला वाटतं तोच क्षण आज येऊन ठेपलेला आहे. त्यावेळेस मला वाटतं एकेका गावामध्ये 3 मतं 2 मतं, अनारीमध्ये 3 होती म्हणतात. काही गावामध्ये माझ्या स्वतःच्या गावामध्ये सुद्धा त्यावेळेस फक्त 18 मतं आहेत. म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीनं आम्ही तेव्हा फार सक्रिय कुठे नव्हतो. एवढी परिस्थिती त्यावेळेस शिवसेनेची झाली होती. म्हणजे फक्त शहरामध्ये 2000 मतं सोडलीत तर ग्रामीणमध्ये हार्डली 3-3,500 मतं मिळाली होती. मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला परत पक्ष जमा करताना जी आता मंडळी शिवसेनेमध्ये आता माझ्या बरोबर पण आहे, काही बरोबर आमच्या समोर बरोबर म्हणजे जागेवर आहे, ती सर्वच मंडळी आम्ही एकत्र होतो. त्यामुळे मधल्या दरम्यानच्या काळामध्ये 3-4 वर्षामध्ये कोणी नेतृत्व करत असेल किंवा ह्या गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मला असं वाटलं होतं की आम्ही त्याच्यामध्ये समजा मी माझ्या पक्षाकडून इच्छुक होतो, परंतु महायुतीच्या एकंदरीत ह्याच्यामधून ती मला मिळणार नाही उमेदवारी ह्याची मलाही खात्री होती. म्हणून मी काय कुठेतरी जाऊन मी जो गेलो होतो तो मी फार मला काय आमदारकी मिळावी, मला निवडणुकीला लढायला संधी मिळावी ह्या उद्देशाने गेलो नव्हतो. तसं असतं तर मला ज्यावेळेस शेखर सर इकडे आले त्यानंतर ताबडतोब कित्येक लोकांचे फोन आले, तुम्ही इकडे तुम्हाला संधी मिळेल. मला संधी महत्त्वाची नव्हती, मला कुठे तशा पद्धतीचा काय मोठा त्याच्यात स्वार्थ नव्हता, म्हणून मी त्या ठिकाणी मी तो निर्णय घेतला नाही. परंतु त्या दरम्यान शिवसेना इथं प्रबळ तर होती, तुम्ही मान्य कराल. म्हणजे भले समजा मी त्या पक्षात नाही, पण तिथून म्हणजे त्यावेळी त्यांच्याबरोबर नाही म्हणजे उभाटाबरोबर तेव्हा, तरीसुद्धा तिथून उमेदवारी देईल नाही ह्याचं कारण कोणी शोधलं नाही. चिपळूणमध्ये शेखर सर बाजूला झाल्यानंतर शरद पवार गट असा काय प्रभावी होता की तिथे सीट गेली, तिथे दिली गेली का, कशा पद्धतीने दिली गेली, त्याचा मागचा इतिहास काय असू शकतो हे माझ्या बिचाऱ्या भावळ्या शिवसैनिकांना कळलं नाही. कदाचित ती जागा शिवसेनेकडे दिली असती तर चित्र बदललेलं सुद्धा असतं. कदाचित माझ्यासारखा शिवसैनिक मतदान करताना जी मला आमच्या लोकांना जी तारांबळ झाली, जी परिस्थिती निर्माण झाली, ती परिस्थिती निर्माण झाली नसती. आणि मग त्यावेळेनंतर सुद्धा अजूनसुद्धा आम्ही म्हटलं ठीक आहे, अजून कोणीतरी चांगल्या पद्धतीने नेतृत्व करील. बरीचशी मंडळी कोण म्हणतो आम्ही इथे पण निवडून लढवायचं आहे, तिथे पण लढवायचं आहे, सगळंच रान मोकळं होतं ना. मग ह्या 3-4 वर्षामध्ये कोणी म्हणजे सदानंद चव्हाण मी काय असं म्हणत होतं मीच कोणतरी नेतृत्व आहे, मलाच काहीतरी मीच सांभाळू शकतो, उभा करू शकतो, असं नाही आहे. प्रत्येकाला ती संधी होती, ती संधी घेताना कुणी घेतलेली दिसत नाही असं आमच्या काही शिवसैनिकांच्या बोलण्यात नाही येतं. आणि म्हणून मी आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली. शेवटी तुम्ही काय करताय हे निवडणुकांच्या मध्येच समजतं रिझल्टमध्ये. एरवी तुमच्याकडे मेळावे किती होतात, तुमच्याकडे दारात लोक किती येतात, किती जातात ह्याच्यावर काही अवलंबून नाही. आणि म्हणून मी आज अशा पद्धतीने बोलवलं.
आपल्या सर्वांना की तुमच्या सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत ते सहजरित्या पोहोचेल. मी प्रत्यक्षतः प्रत्येकाला भेटून ते माझं कन्व्हिन्स करण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु पुनश्च एकदा तीच वेळ येऊन ठेपलेली आहे की एकदा 5 वर्ष 7 वर्ष आपल्याला आमदार नसल्यानंतर त्यावेळेस जेव्हा आम्ही सुरुवात काम केली 2004 नंतर ते 2009ला पुनश्च एकदा आम्ही आमदार मी नाही झालो. मी झालेलो ना आमदार, माझ्या लोकांनी मला केलं. नाही तर बरेच जण मी म्हणतात मी त्यावेळेस केलं, मी पक्ष वाढवला, मी सगळं केलं. नाही, मला माझ्या लोकांनी त्या खुर्चीत नेऊन बसवलं, माझ्या जनतेनं, माझ्या शिवसैनिकांनी, पक्षानं संधी दिली. आणि म्हणून पुनश्च एकदा मी आवाहन करतो, मला पुन्हा त्या खुर्चीत बसवण्यासाठी नाही. मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की माझ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी बसवलं त्यांच्यासाठी ह्या गेल्या निवडणुकीत मी पेशाने उतरलो. मला वाटतं मी तुम्हाला सकाळी 7 वाजतासुद्धा कुठे सापडलं असेल, रात्री 3 वाजता पण सापडलं असेल. मी माझ्या निवडणुकीतसुद्धा एवढा फिरत नाही. म्हणून मी आवाहन करतोय की आपल्या पुनश्च एकदा हा जो भगवा एकत्रितरित्या आपण फडकवतोय, जे काम पूर्वी केलं त्याची पुनरावृत्ती करण्याची वेळ आपल्या सर्वांच्या एकजुटीने आलेली आहे. तर माझ्या सर्व शिवसैनिकांना सर्वांनी आपण एकत्र येऊया. मी नेतृत्व करायला तयार आहे. भले ते उद्या मला निवडणुका म्हणतात, काय म्हणतात तुम्ही साहेब तुम्ही असाल तेव्हा बघू, मी असाल तेव्हा महत्त्वाचं नाही. आज तुम्हाला कोणाला तरी ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायचा आहे, परत एकदा कुणाला तरी सरपंच व्हायचा आहे, कुणाला तरी पंचायतीचा सदस्य होईल, सभापती होईल, जिल्हा परिषदचा सभापती होईल, बरेच अध्यक्ष होऊन गेला, माझ्या कारकिर्दीत अध्यक्ष होऊन गेले. नंतर काय झालं ते मी नाही सांगणार, ते आता मला सांगण्याची काही गरज नाही. कोण उपाध्यक्ष झाला, मीच झाला म्हणणारे आहेत, पण मी म्हणतो मी आमदार झालो काय नाही. हे सगळं परत जर वैभव उभं करायचं असेल तर त्याचं नेतृत्व करण्याचं मी आहे, नेतृत्व आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही करण्याची साहेब काय करणार आहेत का नाही, बाहेर पडणार आहेत का नाही, तर मी त्यासाठी ह्या आता पुढे निश्चितपणे सर्वांचं एकत्रितरित्या नेतृत्व करण्यास तयार आहे. सर्वांनी एकत्र यावं, सर्वांनी एकजुटीने आपण ह्या निवडणुका लढवाव्यात. आणि पंचायत समितीवर जे परत एकदा आपला भगवा, गेल्या वेळेस मी 50% पोचलो. निवडणुकीच्या सभापतीच्या निवडीमध्ये आता मी बोलत नाही, काय काय झालं काय ते आता बऱ्याच माहिती मला मिळतात. तर तसं न होता आपल्याला प्युअर मेजॉरिटी मिळावी आणि आमचं शिवसेना भाजपा युतीचं परत एकदा त्या ठिकाणी भगवा फडकवावा, ह्याच्यासाठी मी माझं पूर्णपणे योगदान माझ्या स्वतःच्या निवडणुकीपेक्षासुद्धा देण्यास तयार आहे. सर्व सक्षम ज्या पद्धतीनं जे माझ्या कार्यकर्त्यासाठी करावं लागेल ते करण्यासाठी मी ह्या निवडणुकांमध्ये किंवा ह्यापुढे उतरणार आहे. मला आव्हान माझ्या सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनी जे माझ्या आज काही थोडंसं बरोबर नसले तरी माझे व्यक्ती म्हणून बरोबर जरी असले तर मला व्यक्ती महत्त्वाची नाही, मला माझ्या दृष्टीनं त्या ठिकाणी भगवा महत्त्वाचा आहे. त्यांनी एकत्रितरित्या येऊन प्रवाहामध्ये सामील व्हावं, आमच्याबरोबर यावं आणि पुन्हा हा एकदा, कारण निवडणुकांमधला मतांचं विभान आपण करण्यापेक्षा एकत्रितरित्या आमचा वाली कोण हा शब्द येतो तर वाली होण्यास मी तयार आहे. हे आपल्या माध्यमातून माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत पोचावं ह्या दृष्टीनं आपल्याला मी या ठिकाणी आमंत्रित केलं. तुमचं हे जे आव्हान आहे ठाकरे या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी आहे का? आता कसं आहे, माझ्याबरोबर जे असणार आहे मग ते तिकडे आहेत, आणखी कुठे गेले, समजा दुसऱ्या पक्षात पण गेले असतील कदाचित, तुम्हाला कोण हे नाही, मी असं एकच म्हणत नाही, तेही असू शकतं. किंवा आता काय चव्हाणसाहेब नाही आहेत मग काय करायचं, कदाचित गेल्या निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणून होतो आणि महायुती म्हणून मला बरेच लोक विचारायचे की साहेब आता आम्ही शेखर सरांबरोबर आहोत, बरोबर आहे ना, मग आम्ही काय करायचं, अरे मग आपण तर महायुतीत आहोत. मग तसे करताना काही लोक त्यांच्यावर राहिले आणि मग ते आता काय माहिती आहे, काही लोक त्यांच्याबरोबर पक्षात पण असू शकतात, पण त्यांना नेतृत्व पुन्हा हवं आहे आमचं, तर ते येऊ शकतात, त्यांनी पण यावंच. त्याला जोडून प्रश्न आहे की ही आपण एक ऑफर म्हणून, तर ही ऑफर पदाधिकाऱ्यांसाठी की नेत्यांसाठी पण आहे? नेत्यानं मी माझ्या वरच्या वरिष्ठ नेत्यांना मी कसं आवाहन करीन? नाही, मी माझ्या पदाधिकाऱ्यांसाठी किंवा खाली नेत्यांना मी कसं आवाहन करीन? आले तर आनंदच आहे, पण माझ्यापेक्षा माझं ऐकून मोठे नेते येऊ शकत नाही ना, म्हणजे ते कसं येतील, त्यांना मी कसं आव्हान सगळ्यांसाठीच आहे. मग तो शिवसैनिक आहे ना, पण तो नेता, मग त्यानं आपण म्हणतो ना की सामील व्हा, की आपण एकत्र सामील व्हा आणि आपण एकजुटीनं, मी एकट्याने काहीच करू शकत नाही. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी शिवसेना भाजप युती की त्याच्यात आम्ही तूर्त तरी मी तुम्हाला सांगतो की देशामध्ये महायुतीचं सरकार आहे,
म्हणजे देशातलं महागठबंधन आहे, हे त्याचे बरेच पक्ष आहेत, पण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. इथे सुद्धा गेल्या निवडणुकीमधला जे काही इतिहास घडला त्याच्यात मी पुन्हा जाणार नाही, मला जायची इच्छा नाही. परंतु एक निवडणूक म्हणजेच काय सर्व काय असतं असं नाही ना. पण मला वाटतं गेल्या निवडणूक झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या पक्षाच्या दृष्टीनं भवितव्याचं बघतो. त्या निवडणुकीनंतर काही बैठका झाल्या, काही जाहीर केलं गेलं पेपरला की आम्ही सोबळावर लढणार. आता सोबळावर लढणार म्हटल्यानंतर आम्हाला आता त्यावेळेस काय कोणतरी म्हणाला आम्हाला फसवलं, आम्हाला बाजूला गेलं. आता कदाचित आम्हाला बाजूला गेलं असंच अर्थ होतो ना. कारण कदाचित शहरामध्ये त्यांना असं वाटलं असेल, पण ग्रामीणमध्ये आमची प्रचंड ताकद आहे, ही त्यांची आम्हाला गरज नाही, असंही असू शकतो स्वार्थ. मला काय त्याच्यावर म्हणायचं नाही. पण आम्हाला ऑलरेडीच जर तशा पद्धतीने आम्ही सोबळ लढणार तर आम्ही आता कोणाकडे जाणार? म्हणजे आम्ही हो मला घेताव काय, आम्हाला जरा घ्या ना, आम्हाला द्या ना, असं मी नाही म्हणू शकत ना. आमचे किंवा हे सगळ्या गोष्टी निवडणूक होत असतात, झालं गेलं. तर त्याच्यामध्ये जर सगळ्यांनी मिळून त्यांनी कुणी जर असं हे केलं असतं, आमचे बाप बसायची तयार नाही, आम्ही जर काही स्टेटमेंट केले, आम्हाला काही गरज नाही कोणाची, असं आमच्याकडून तर काय झालं नाही आणि त्या निवडणुकीतही नाही. मला दुर्दैवानं का सांगावं लागलं प्रत्येक वेळा की माझ्यावर आरोप झाला की फसवणुकीचा, तर आता मी कोणावर आरोप करू आमचा फसवणूक होते म्हणून? पण चव्हाण साहेब ऐका ना, ज्यावेळेला नगराध्यक्ष हे निवडून आले आणि त्या उदय सामंत यांच्या हस्ते सगळ्यांचा सत्कार झाला, त्यावेळेला स्वतः उदय सामंत असं म्हणाले की आता चर्चेची दारं ही बंद ठेवा, आपण हाच फॉर्म्युला जिल्हा आता त्यांना विचारा ना तुम्ही, कारण का त्यांना हे कळलं ना आम्ही सोबळावर लढणार म्हटल्यानंतर. त्यांना कॉन्फिडन्स आहे, त्यांना आमची गरज नाही, मग ते कशाला चर्चेदार ओपन करतील? कदाचित म्हणजे त्यांची बाजू मी नाही बोलू शकत. ते जेवढं त्यांचं स्टेटमेंट ते बोलले ह्याचं उत्तर तेच देऊ शकतात. त्याचं कारण मी त्यांचं स्टेटमेंटवर उत्तर देण्यात मी मोठा नाही. या तुम्हाला राष्ट्रवादीची आवश्यकता वाटते का? राष्ट्रवादी जर तुमच्यामध्ये सहभागी झाली, एक विचित्र वेगळे प्रयोग होत आहेत महाराष्ट्रामध्ये, तर तसा प्रयोग चिपळूणमध्ये झाला, तुम्हाला असं वाटतं राष्ट्रवादीच्या मदतीने आणखी काही वेगळं? हे बघा, कोण कोणाबरोबर आल्यामुळे फायदा तोटा मी म्हणत नाही, पण जेव्हा सगळेजण जेव्हा एकजूट असते तेव्हा फायदाच असतो. तोटा कसा असेल? तुमचं वैयक्तिक मत काय? माझं वैयक्तिक मत विचाराल तर गेल्या वेळेस पण आम्ही एकत्र झालो होतो ना. परंतु जर एखादा कार्यकर्ता निवडून येण्याची शक्यता असताना त्याच्यावर अन्याय मी नाही करू शकत. मला निवडणुकीच्या परिणामाची चिंता नाही, पण सगळं मलाच किंवा म्हणजे आता ते चित्र दिसलं ना. जर का जे माझे काय 2-3 नगरसेवक ज्या त्या निवडणुकीमध्ये समजा मी जर तडजोड केली असती आणि जे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकले तर आले नसते ना. म्हणजे आम्ही ते पटवून देत होतो किंवा असं ह्या ठिकाणी आपल्याला ह्याला संधी आम्हाला दिली तर ते बरं होईल, किंवा तुम्हाला इथे दिसलं तर होईल. सगळ्या ठिकाणची व्यवस्थित चर्चा झाली होती, काही प्रॉब्लेम नव्हता. ॲक्च्युली काय झालं होतं, काय ठरलं होतं, कोण नाही, माझ्याकडे तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत फक्त मला शिवरवतीच्या जोडल्यानंतर जे काय प्रमुख जे मंडळी जे कार्यकर्त्यासाठी झटायला पाहिजे, बोलायला पाहिजे, ती लोक माझ्याशी शेवटच्या 2-3 दिवसात कोणी बोलला नाही. फक्त चव्हाण साहेब, याच्यामध्ये बघितलं आता तुम्ही म्हणते सगळ्यांनी म्हणजे जुन्या नवीन सगळ्यांनी एकत्र या, आपण सध्या म्हणजे पूर्ण तयार आहोत असं तुम्ही आवाहन केलं. हा, पंचायत समिती झेडपीचा इतिहास बघितला तर मला वाटतं भाजपचे गोविंद आवेरे शेवटचे पंचायत समिती सदस्य झाले. त्यानंतर भाजपचा एकही सदस्य निवडून आलेला आहे. झेडपीला तीच परिस्थिती. आता ह्या सगळ्या ह्याच्या भाजपा तुमच्याबरोबर आली, विधानसभेला थोडीशी ताकद किंवा त्या दृष्टीने बघितलं. तुम्ही गेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदचा निवडणुकीचा निकाल पहा. 5 ते 6 ठिकाणी माझे उमेदवार, एक कुठे 50 मतं, एक 34 मतं, एक 150 मतं, 200 मतं, असं 5 ते 6 ठिकाणी झाले. त्या ठिकाणची भाजपाची मतं त्यावेळेसची काढून बघायची. तेच म्हणतो मी, त्या म्हणजे मला जर त्यावेळेस म्हणजे शिवसेना भाजप एकत्र असतो तर कदाचित त्यावेळेस माझे 13च्या आसपास नगरसेवक आहेत, आपले पंचायत सदस्य होते. शिवसेनेची ताकद कमी झाली नाही, ती वाढलेली आहे. आताच्या ह्याच्यात जर जागा वाटपात भाजपा सोबत आले तर आम्हाला निश्चितपणे फायदाच होणार आहे ना. फायदा होईल, पण कार्यकर्ते काही ठिकाणी जागा होणार नाही तसं. आमच्या कार्यकर्त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळेल अशा पद्धतीनं आहे, काय अडचण नाही. पहिल्या पालकमंत्र्यांनी जाहीर केलं की शिवसेना भाजपमधून जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण सामोरं जायचं. तुम्ही वेगळा प्रयोग जिल्ह्यात म्हणजे उभाटा आणि शिवसेना एकत्र मोठ बांधण्याचा करताय, तो पालकमंत्री असं नाही आहे. प्रश्न विचारताना चुकताय. उभाटा आणि कार्यकर्ता जो उभाटा पण नाही शिवसैनिक आहे, जो माझ्या मूळपासून जे आमच्याबरोबर एकत्र आहोत
आम्ही शिवसेना, सदानंद चव्हाण, आम्ही जी पूर्वीची आहे त्या सगळ्यांनी आम्ही एकत्र यावं. हा बोल नाही माझ्या आम्ही युती करतोय असं नाही, पण त्याने तिकडनं लढावं, आम्ही तुला मदत करेन, हे आम्ही आमच्या युतीच्या धर्मात आमच्या बसत नाही. साहेब, आपण जी साथ घालताय, आपण वाली होण्याचा प्रयत्न करताय, हे सगळं ठीक आहे, पण आपल्या अपेक्षा काय पक्षाकडनं? कुठल्या आता मध्यंतरी मगाशी तुम्ही असं कुठल्या म्हटलं पक्षातून? की शिवसेनेकडनं की कुठलीही अपेक्षा मी न बाळगली नाही, हो मी डायरेक्ट गेलो नंतर ती काय वाटाघाटी हो चर्चा करता हो आली. हो आता तुम्ही पुन्हा एक मोड बांधण्याचा प्रयत्न करताय, पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न हो करताय, हो जुन्या कार्यकर्त्यांना तुम्ही साथ घालताय, हो तुम्ही वाले होण्याचा प्रयत्न करताय, हो हे पक्षासाठी करताय. हो. पक्षाने तुमची काय दखल घ्यावी, तुमची काय अपेक्षा आहे? पक्ष हा नेहमी तुम्हाला सांगतो, मी आत्तापर्यंत माझ्या फळाची अपेक्षा ठेवून कामच केलं नाही. वास्तविक पाहता मी 2004 पासून आत्तापर्यंत काम करत आलो. कदाचित गेल्या काही टर्ममध्ये आम्हाला जे पक्षाकडून मिळायला पाहिजे होतं नाही मिळालं, मी नाराज राहिलो नाही. तेव्हा मला स्वतःच्या स्वार्थासाठी मला आता उद्या आमदारकी मिळालं, आमदार लढणार आहे मी उद्या, आणि काय होणार आहे त्याच्यापेक्षा आज आधी 2005ला जो पक्ष मजबूत झाला म्हणून मी आमदार होऊ शकलो ना. तर परत एकदा आमचा पक्ष एकत्रितरित्या, नाही तर आम्ही परत कोणीतरी तिसरा पक्ष अलायन्स व्हायला त्याला जागा द्या, चौथ्याला द्या, पाचव्याला द्या, हे होऊ नये. मग त्याच्यासाठी उद्या पक्ष मजबूत झाल्यानंतर त्या ठिकाणी सदानंद चव्हाणला उमेदवारी मलाच पाहिजे याच्यासाठी नाही, माझा कोणतरी कार्यकर्ता आमदार होईल. थोडक्यात त्याचा प्रश्न असा आहे की सध्या बीजेपी शिंदे शिवसेनेला ज्या पद्धतीनं मागं दिसते किंवा अशा पद्धतीचे थोडीशी दबावता आहे, पुढच्या विधानसभा निवडणुकीला हे सगळे सोबळाव लढतील अशी एकंदरीत अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टीने 5 वर्षानंतर जेव्हाचा गहू तेव्हाच्या पोळ्या. ही तयारी तुम्ही आत्तापासून करताय. बेस करताय का मजबूत? काय ते अरे होतं म्हणजे आपली ताकद आपली राहिलीच पाहिजे. आणि त्यांची पक्ष ताकद ठेवली पाहिजे. ही सगळी विधानसभेची तयारी तुम्ही करताय? विधानसभेची तयारी नाही, आता मी तुम्हाला सांगितलं विधानसभेच्या तयारीला 4 वर्ष आहेत राजा. नाही, विधानसभेसाठी हा विषय महत्त्वाचा नाही. आज अरे विधानसभेला गेला म्हणजे तो आमदार झाला म्हणजे बाकीच्यांना सगळं काय मिळालं असं काही नाही ना. म्हणजे आताच मला एखादा पंचायत समितीचा सदस्य व्हावा, सभापती व्हावा, हे मी जवळ 2000 आम्ही 5 पासून काम केल्यानंतर पहिल्या निवडणुकी आम्ही 7 पंचायत समिती सदस्य निवडून आणले आम्ही. त्यावेळेस कदाचित 4-5 जे पडलेत ना ते त्यावेळेस आता सांगत नाही, असे आमच्या आपसामध्ये सुद्धा त्यावेळेस झालं होतं. म्हणजे दुसऱ्या वेळेस आम्ही म्हणजे अशी आम्ही केलं ना. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.